आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI या संकल्पनांवर आधारित आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आजकाल AI हा शब्द आपण इतक्या वेळा ऐकतो म्हणजे तो आता तोंडी बसलाय. पण पडद्यामागे नेमकं काय चालतं आज आपण AIच्या काय म्हणतात त्याला इंजिन रूममध्येच डोकावून बघणार आहोत. आपल्याकडे काही प्रशिक्षण साहित्य आहे जे या विषयाची ओळख करून देतं, पण आपला उद्देश फक्त AI म्हणजे काय हे सांगणं नाहीये, तर AI विचार कसा करतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आहे. आणि हो, यात आपण कोणतंही किचकट गणित किंवा कोडिंगमध्ये जाणार नाही, पण संकल्पनांच्या मुळाशी नक्कीच जाऊ. हो, आणि हे महत्वाचं आहे, कारण AI आता फक्त सायन्स फिक्शन नाही राहिलाय. तो आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनलाय. त्यामुळे ते कसं काम करतं याबद्दल एक सहज समज किंवा एक इंट्युशन तयार होणं गरजेचं आहे. आज आपण AIच्या काही प्रमुख क्षमतांवर बोलणार आहोत. म्हणजे नवनिर्मिती करण्याची त्याची क्षमता, जगाकडे पाहण्याची, आपली भाषा समजून घेण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या शक्तीचा जबाबदारीने वापर कसा करायचा यावर. ठीक आहे, मग थेट मुद्द्यालाच हात घालूया का? सध्या सगळीकडे ज्याची चर्चा आहे त्या जनरेटिव्ह AI पासूनच सुरू करू. हे असं AI आहे जे नवीन काहीतरी तयार करतं. कविता, कोड, फोटो, अगदी संगीत सुद्धा. पण हे फक्त कॉपी पेस्ट करण्यापेक्षा वेगळं कसं आहे? हाच तर यातला सगळ्यात आकर्षक भाग आहे. याची तुलना आपण एका अतिशय हुशार विद्यार्थ्याशी करू शकतो. पण हा विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकं वाचत नाही, तर तो इंटरनेटवर उपलब्ध असलेली अक्षरशः प्रत्येक गोष्ट, पुस्तकं, लेख, विकिपीडिया, सोशल मीडिया हे सगळं वाचतो आणि पचवतो. या प्रचंड मोठ्या डेटासेटवर लँग्वेज मॉडेल्सना प्रशिक्षित केलं जातं. त्यामुळे ते फक्त शब्द नाही शिकत, तर शब्दांमधले अर्थाचे धागेदोरे, संदर्भ आणि त्यांच्यातले संबंध शिकतात. यालाच सिमॅन्टिक रिलेशनशिप असं म्हणतात. अच्छा, म्हणजे ते फक्त माहितीची पुनरावृत्ती करत नाही, तर त्या माहितीच्या आधारावर स्वतःचे विचार मांडू शकतं, नवीन वाक्य तयार करू शकतं. याचंच उदाहरण म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMs आणि स्मॉल लँग्वेज मॉडेल्स म्हणजे SLMs. पण मोठं म्हणजे नेहमीच चांगलं असतं का? मला वाटतं इथे खरी गंमत आहे. नाही, अजिबात नाही. LLM म्हणजे एका प्रचंड मोठ्या सार्वजनिक लायब्ररीसारखं आहे, जिथे जगातल्या प्रत्येक विषयावर पुस्तकं आहेत. त्यामुळे ते कोणत्याही विषयावर बोलू शकतं. पण ते चालवायला प्रचंड ऊर्जा आणि पैसा लागत असणार. अगदी बरोबर. या उलट SLM म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाची स्पेशालिस्ट लायब्ररी. समजा फक्त वैद्यकीय शास्त्राची. ते मॉडेल फक्त वैद्यकीय प्रश्नांवरच बोलेल, पण ते जास्त अचूक, वेगवान आणि कमी खर्चिक असेल. खरा संघर्ष आता या दोन दृष्टिकोनांमध्ये आहे. काही कंपन्या GPT-4 सारखे प्रचंड मोठे, बंदिस्त मॉडेल बनवत आहेत. तर दुसरीकडे अनेक डेव्हलपर्स लहान, ओपन सोर्स मॉडेल्स तयार करत आहेत, जे कोणीही वापरू शकतं. अच्छा, म्हणजे हा संघर्ष एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाहीकरणाचा आहे, असं काहीसं. AIचं भविष्य काही मोजक्या कंपन्या ठरवणार की जगभरातले डेव्हलपर्स? हे खूपच रंजक आहे. याचा वापर तर आपण रोजच बघतो. चॅटबॉट्सपासून ते ईमेलचा पहिला मसुदा तयार करण्यापर्यंत. हो, आणि केवळ मजकूर नाही, तर चित्र आणि कोड तयार करणं हेही आता शक्य झालं आहे. काही शब्दांवरून आकर्षक चित्र तयार करणारे किंवा एखाद्या कामासाठी बेसिक कोड लिहून देणारे मॉडेल्स, हे सगळे याच जनरेटिव्ह AIचा भाग आहेत. हे नवीन काहीतरी तयार करणं खरंच अविश्वसनीय आहे. पण AI केवळ लिहिण्या बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये. AI आता जगाकडे बघायला पण शिकत आहे. कम्प्युटरला डोळे नसतात, मग ते हे कसं करतं? यालाच आपण कम्प्युटर व्हिजन म्हणतो, नाही का? बरोबर. कॉम्प्युटर पाहतो म्हणजे तो पिक्सल्सचा पॅटर्न ओळखायला शिकतो. त्याला लाखो लेबल लावलेल्या प्रतिमांवर प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे त्याला मांजरीचे हजारो फोटो दाखवून सांगितलं जातं की ही मांजर आहे. यातून तो मांजरीचे वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न, जसं की कानाचा आकार, मिशा, डोळे, हे शिकतो. यातली सर्वात सोपी पायरी म्हणजे इमेज क्लासिफिकेशन. यात AI फक्त फोटो पाहून सांगतं की या फोटोत मांजर आहे. हे तर आपल्या फोन गॅलरीसारखं झालं, जे फोटोना बीच, फूड, पेट्स असे टॅग लावतं. पण ह्यापेक्षाही जास्त काही शक्य आहे का? म्हणजे फोटोत मांजर आहे हे कळलं, पण ती नेमकी कुठे आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि म्हणूनच दुसरी पायरी येते ऑब्जेक्ट डिटेक्शन. यात AI फक्त मांजर ओळखत नाही, तर फोटोत ती नेमकी कुठे आहे हे दाखवण्यासाठी तिच्या भोवतीक चौकोन काढतं. एक बाउंडिंग बॉक्स? हो, बाउंडिंग बॉक्स. सेल्फ ड्रायव्हिंग कारसाठी हे तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे.
रस्त्यावरचा प्रत्येक माणूस, गाडी, सिग्नल कुठे आहे हे तिला अचूकपणे ओळखावं लागतं. म्हणजे अचूकता अजून वाढली. पण त्या चौकोनात मांजरीसोबत आजूबाजूची नको असलेली जागा पण येते. यावरही काही उपाय आहे का? नक्कीच. आणि ती आहे तिसरी आणि सर्वात प्रगत पायरी, सिमॅन्टिक सेगमेंटेशन. हे तर काय म्हणतात त्याला, फोटोशॉपमधल्या मॅजिक वाईन टूलसारखं वाटतंय, पण जे आपोआप काम करतं. यात चौकोन न काढता प्रतिमेतील त्या वस्तूशी संबंधित प्रत्येक पिक्सेलला रंगवलं जातं. म्हणजे फक्त मांजरीच्या आकाराचे पिक्सेल्स निवडले जातात. वैद्यकीय क्षेत्रात MRI स्कॅनमधून ट्यूमरचा अचूक आकार ओळखण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. पण हे खूप जास्त किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे रोजच्या वापरासाठी अनेकदा ऑब्जेक्ट डिटेक्शनच पुरेसं ठरतं. वेग आणि अचूकता यातला हा एक ट्रेड ऑफ आहे. आता आपण AIच्या ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेबद्दल बोलू. आपण पाहिलं की ते लिहू शकतं, पाहू शकतं. आता त्याचे कान आणि तोंड कसे काम करतात ते पाहूया. याचे 2 मुख्य भाग आहेत. पहिला, स्पीच रेकग्निशन किंवा स्पीच टू टेक्स्ट. यात AI आपलं बोलणं ऐकून त्याला मजकुरात रूपांतरित करतं. मीटिंग किंवा मुलाखतींचं ऑटोमॅटिक ट्रान्स्क्रिप्शन हे याचं उत्तम उदाहरण आहे. यातली खरी अडचण म्हणजे एकाच वेळी अनेक जण बोलत असतील तर त्यांचे आवाज वेगळे ओळखणं. डायरायझेशन. हो, डायरायझेशन किंवा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा आणि उच्चार समजून घेणं ही असते. ठीक आहे, म्हणजे AIने माझं बोलणं ऐकून ते टेक्स्टमध्ये रूपांतरित केलं. हे खूप उपयुक्त आहे. पण याच्या उलट प्रक्रिया म्हणजे टेक्स्ट टू स्पीच, हे तर जुनं तंत्रज्ञान आहे. माझं GPS अनेक वर्षांपासून करते. मग यात आता नवीन किंवा अवघड काय आहे? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. पूर्वीचे आवाज खूप रोबोटिक आणि सपाट होते. आजकालची प्रणाली, ज्याला स्पीच सिंथेसिस म्हणतात, ती खूप पुढे गेली आहे. आताचं आव्हान फक्त मानवासारखा आवाज काढणं नाही, तर आवाजात भावना आणि योग्य संदर्भ आणणं हे आहे. याला इमोशनल आणि कॉन्टेक्स्च्युअल सिंथेसिस म्हणतात. म्हणजे तुमचं ऐकून वाईट वाटलं हे वाक्य वाचताना AI फक्त शब्द वाचणार नाही, तर त्यातील सहानुभूतीचा भाव आवाजात आणण्याचा प्रयत्न करेल. हे केवळ टेक्स्ट टू स्पीच नाही, तर संभाषणाची भावनिक स्थिती समजून घेण्याबद्दल आहे. वा, म्हणजे आता AI फक्त बोलणार नाही, तर त्याला भावनांचीही जोड देईल. या सगळ्याचा संबंध नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLPशी येतो नाही का? कारण हे केवळ शब्द ऐकण्यापुरतं नाही, तर त्यांचा अर्थ आणि त्यामागचा हेतू समजून घेण्याबद्दल आहे. अगदी. NLP म्हणजे मानवी भाषेतील अर्थ काढणारे AI. काही विशिष्ट कामांसाठी प्रचंड मोठ्या जनरेटिव्ह AI मॉडेलपेक्षा साधी NLP मॉडेल्स जास्त प्रभावी आणि किफायतशीर ठरतात. उदाहरणार्थ, एंटिटी एक्स्ट्रॅक्शन म्हणजे एखाद्या मोठ्या बातमीतून व्यक्ती, ठिकाणं किंवा कंपन्यांची नावं आपोआप ओळखून काढणे, किंवा सेंटिमेंट ॲनालिसिस, ज्यात एखाद्या उत्पादनाच्या ऑनलाईन रिव्ह्यूज वाचून ते सकारात्मक आहेत की नकारात्मक हे ठरवलं जातं. अच्छा, म्हणजे कंपन्या याचा वापर ग्राहकांच्या प्रतिक्रियांना मोठ्या प्रमाणावर समजून घेण्यासाठी करतात. बरोबर. तर आपण पाहिलं की AI लिहू शकतं, पाहू शकतं आणि बोलू ऐकू पण शकतं. आता विचार करा, जेव्हा आपण या 2 क्षमता एकत्र करतो तेव्हा काय होतं? म्हणजे AIला पाहण्याची आणि समजून घेण्याची शक्ती एकत्र मिळाली तर? तेव्हा माहितीच्या विश्लेषणाची एक नवीनच दुनिया उघडते. याची सुरुवात होते ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR पासून. हे एक कम्प्युटर व्हिजनचं तंत्रज्ञान आहे, जे स्कॅन केलेल्या कागदपत्रांसारख्या प्रतिमांमधील मजकूर ओळखतं. पण ही फक्त पहिली पायरी आहे. हो, OCR म्हणजे फक्त अक्षर ओळखणं. म्हणजे जुन्या हाताने लिहिलेल्या कागदपत्रांना डिजिटल करण्यासारखं. हो, पण खरी जादू त्यानंतर सुरू होते. बरोबर. हो. OCRने मजकूर ओळखल्यानंतर NLP मॉडेल्स त्या मजकुराचा अर्थ लावतात. आपण ऑफिसमधल्या खर्चाच्या दाव्याचं उदाहरण घेऊ. एक्सपेन्स क्लेमचं. तुम्ही एका हॉटेलच्या पावतीचा वाकडा तिकडा फोटो काढला. OCR आधी त्या फोटोमधील अक्षरं आणि आकडे ओळखेल. त्यानंतर एक NLP मॉडेल त्यातून विशिष्ट माहिती काढेल, जसे की हॉटेलचे नाव, एकूण रक्कम, तारीख. ही माहिती थेट तुमच्या कंपनीच्या सिस्टममध्ये भरली जाईल. आपोआप. हो, आपोआप. यालाच इंटेलिजंट डॉक्युमेंट प्रोसेसिंग म्हणतात. यामुळे प्रचंड प्रमाणात मानवी वेळ आणि कष्ट वाचतात. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे एका कागदाच्या तुकड्यापासून ते थेट डेटाबेस एंट्रीपर्यंतचा प्रवास पूर्णपणे ऑटोमॅटिक. आपण पाहिलं की AI किती शक्तिशाली आहे. पण म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. या तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आणि इथेच जबाबदार AIची संकल्पना येते. हो, आणि ही आजच्या काळातली सर्वात महत्त्वाची चर्चा आहे.
कारण AI स्वतःहून काही शिकत नाही. ते आपण दिलेल्या डेटावरून शिकतं. आणि आपल्या डेटामध्ये जर पूर्वग्रह असतील तर ते AIच्या निर्णयातही उतरतात. म्हणूनच जबाबदार एआयसाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत. पहिला आहे निष्पक्षता, फेअरनेस. यावर मला एक प्रश्न पडतो. आपण नेहमी AIच्या बायसबद्दल ऐकतो. हा बायस अल्गोरिदममध्ये असतो की आपण त्याला जो डेटा देतो त्यातच असतो? म्हणजे AI आपल्या समाजाचा आरसा आहे का? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बहुतेक वेळा बायस हा डेटामध्ये असतो. अल्गोरिदम फक्त पॅटर्न ओळखतो. जर ऐतिहासिक डेटानुसार विशिष्ट पदांसाठी फक्त पुरुषांचीच निवड झाली असेल तर एआय तेच शिकेल आणि भविष्यातही पुरुषांनाच प्राधान्य देईल. अच्छा. त्यामुळे डेटा काळजीपूर्वक निवडणे आणि स्वच्छ करणे हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचं तत्व आहे विश्वसनीयता. AI कधीच 100% अचूक नसतं. मग अशा वेळी विशेषतः महत्वाच्या ठिकाणी जसं की वैद्यकीय निदान किंवा ड्रायव्हिंग यावर आपण किती विश्वास ठेवायचा? यासाठी ह्युमन इन द लूप ही संकल्पना वापरली जाते. म्हणजे अंतिम निर्णय माणसानेच घ्यायचा. एआय फक्त एक शिफारस करतं. तसेच एआय स्वतःच्या निर्णयाबद्दल किती आत्मविश्वासी आहे हे सांगतं. याला कॉन्फिडन्स स्कोअर म्हणतात. जर एखादं रोबोटला एखादी वस्तू उचलण्याबद्दल 99% आत्मविश्वास असेल तर तो ते काम करेल. पण जर तो 50% असेल तर तो माणसाकडे मदतीसाठी सिग्नल पाठवेल. अगदी. आणि लोकांच्या खासगी माहितीचं काय? कारण एआयला शिकण्यासाठी प्रचंड डेटा लागतो. त्यासाठी तिसरं तत्व आहे गोपनीयता आणि सुरक्षा, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी. वापरकर्त्यांच्या डेटाचं संरक्षण करणं ही डेव्हलपरची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, विमानतळावरील चेहरा ओळखणारी प्रणाली तुमचे फोटो फक्त ओळख पटवण्यासाठी वापरेल आणि काम झाल्यावर ते लगेच डिलीट करेल. त्या डेटाचा संग्रह किंवा गैरवापर होता कामा नये. याशिवाय सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुद्धा महत्वाची तत्व आहेत. म्हणजे एआयचे फायदे सर्वांपर्यंत पोचले पाहिजेत. ते कसं काम करतं हे लोकांना कळलं पाहिजे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर AI हे खूप शक्तिशाली साधन आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. आज आपण एआयच्या मूलभूत संकल्पनांचा एक वेगवान आढावा घेतला. नवीन गोष्टी तयार करणाऱ्या जनरेटिव्ह एआयपासून जगाला पाहणाऱ्या कॉम्प्युटर व्हिजनपर्यंत आणि भाषा समजणाऱ्या NLP पासून ते हे सर्व तंत्रज्ञान जबाबदारीने वापरण्यापर्यंत आपण चर्चा केली. हो, ही केवळ एक तोंडओळख होती. पण यातून AIच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल एक दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. हे क्षेत्र खूप वेगाने बदलत आहे, पण त्याच्या मुळाशी असलेल्या या संकल्पना बऱ्याचशा स्थिर आहेत. नक्कीच. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की एआय मॉडेल्स मानवानी तयार केलेल्या डेटावरून शिकतात. पण आता ही जनरेटिव्ह मॉडेल्स स्वतःच इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात मजकूर, चित्र आणि माहिती तयार करत आहेत. भविष्यात काय होईल जेव्हा नवीन एआय मॉडेल्स या एआय निर्मित डेटावरूनच शिकायला लागतील? आपण अशा एका इको चेंबरमध्ये अडकू का, जिथे एआय स्वतःच्याच निर्मितीवरून शिकत राहील आणि त्यातून कोणत्या प्रकारचं जग निर्माण होईल यावर नक्की विचार करा.